त्यामुळे एक विश्लेषण आज पोलीस डिपार्टमेंट बरोबर मी केलं की बा नेमकं हे सगळं कंट्रोल करण्यासाठी आपलं काय करायला लागेल. त्याच्यामध्ये एक मुद्दा आग्रहाने मी मांडला आणि जो गेले काही महिने कलेक्टर महोदय, मी आणि एस पी महोदय एकत्र बसून त्याच्यावर अंमलबजावणी पण करतो आहे की जी शस्त्र परवाने मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये आहेत, तर शस्त्र परवान्यांचा एकदा धुंडाळा घेतला पाहिजे. तो सुरू आहे धुंडाळा घेणं, आणि त्या वेळेला काही कारणाने तुम्हाला शस्त्र परवाना मिळाला तर ते कारण संपलं असेल तर तो परवाना तुमच्याकडे असण्याचं काही कारण नाही. अशी आता काही त्यांना कोणापासून भीती आहे आणि त्यामुळे शस्त्र परवाना पाहिजे अशी स्थिती नसेल, असे शस्त्र परवाने रद्द करता येतील का? पण त्याही व्यतिरिक्त फार मोठ्या प्रमाणावर अवैध ज्याला परवाना नाही अशी शस्त्र ही सापडत आहेत. तर याच्यामध्ये जसं पुण्याने आता डीजींची एक स्पेशल परमिशन काढून मध्य प्रदेशमधल्या लिंक त्यांना सापडल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये 4-4 दिवस टीम्स बसवून छडा लावला. तशाच प्रकारची परवानगी आपण डीजींकडे सांगलीच्या विषयात मागतो आहोत की आम्हाला बॉर्डर क्रॉस करून राज्याच्या बाहेर याच्या काही लिंक सापडत आहेत ज्याच्यामध्ये परवाना नसणारी शस्त्र ही शहरात जिल्ह्यामध्ये येतात आणि त्याच्या आधारे गुंडगिरी चालते. तर यावर आज डीजींना पुण्याच्या धर्तीवर एक पत्र लिहिण्याचा पण निर्णय आम्ही केला आणि कलेक्टर महोदय स्वतः लक्ष घालतायत की याच्यातली जी शस्त्र परवाने रद्द करता येतील, त्याची शस्त्र जप्त करता येतील ते केलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्यांच्यावर पोलीस डिपार्टमेंटने सगळ्या प्रकारच्या ॲक्शनचे प्रस्ताव पूर्ण केलेले आहेत, ते प्रस्ताव घाईने आपल्याला थ्रू करता येत नाही, कारण पुन्हा एकदा कोर्टामध्ये हा मुद्दा येतो की तुम्ही त्यांना त्यांची बाजू मांडण्याची वेळ